तर नमस्कार मित्रांनो, भरपूर लोकांचे कमेंट्स होते. भरपूर लोकांना माहित नव्हतं की सर आम्ही ट्रेडिंग करतोय, पण ट्रेडिंगमध्ये आम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की लॉट साइज डिझाईन हा कॉन्सेप्टच माहित नाही. लॉट साइज डिझाईन एक्झॅक्टली कशा पद्धतीने केली जाते, त्याच्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, नक्की लॉट साइज नक्की काय असते. भरपूर लोक काय करतात मित्रांनो, मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असताना सगळ्यात इम्पॉर्टंट पहिल्यांदा लक्षात घ्या, ते लोक काय करतात की ट्रेड घेत असताना त्यांचा जो लॉस आहे तो लॉस काय करतात, फिक्स न करता लॉट साईज फिक्स करायला जातात. तर मार्केटमध्ये जर मित्रांनो तुम्हाला टिकायचं आहे तर मला एक गोष्ट कळते मित्रांनो, तुमच्या लॉस फिक्स करण्याच्या ऐवजी तुमची लॉट साईज जर फिक्स केली तर तुम्ही 100% प्रॉफिटेबल राहू शकता मित्रांनो, हे मला माहिती आहे. आणि तो लॉट साईज डिझाईन एक्झॅक्टली कशा पद्धतीने केली जाते, त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी बघितल्या पाहिजेत, एक्झॅक्टली जे मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आहे, एक प्रूव्हन कसं आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर मित्रांनो व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. सो भेटूयात आपण स्क्रीनवरती. तर मित्रांनो बघा, मी तुमच्या समोर आता सांगतो एक्झॅक्टली. सगळ्यात पहिल्यांदा बघा, भरपूर लोक एक्झॅक्टली मिस्टेक कुठे करतात. तर भरपूर लोक मिस्टेक करतायत की पहिल्यांदा त्यांचं जे समजा फॉर एक्झाम्पल एखाद्याचा जर $500 अकाउंट आहे, तर तो म्हणतो सर मी पर ट्रेडला 0.05 ने एंट्री मारतो. मित्रांनो लॉट साईज कधी फिक्स करायची गोष्ट नाहीये, फिक्स करायची गोष्ट आहे तो तुमचा लॉस. तर सगळ्यात पहिल्यांदा जर मी गोल्डवरती ट्रेड करतोय, आता बघा भरपूर लोक जे आहेत ते XAUSD वरती ट्रेड करतात, गोल्डवरती जर ट्रेड करताय तुम्ही XAUSD वरती जर ट्रेड करताय, तर त्याचा सिंपल फॉर्म्युला काय बघा, SL in dollar, okay, SL in dollar, okay, SL in dollar divided by SL in pips, SL in dollar divided by SL in pips, ठीक आहे ना, SL in pips is equal to तुमची जी काय असेल ती लॉट साईज. SL in dollar divided by SL in pips is equal to आपली जी काय असते ती लॉट साईज आपली ऑटोमॅटिकली तर डिझाईन होऊन येते. आता भरपूर लोकांच्या मनामध्ये क्वेश्चन पडला असेल की सर हे कसं काय पॉसिबल आहे, SL in dollar टाकला, SL in pips टाकला इज इक्वल टू लॉट साईज. मी तुम्हाला हे प्रूव्ह करून दाखवतो. बघा आता फॉर एक्झाम्पल बघा, आपण एक ट्रेड घेऊयात आणि त्या ट्रेडवरती आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी डिस्कस करूयात. बघा मी ते XAUSDचा चार्ट लावला आहे. फॉर एक्झाम्पल माझा हा ऑर्डर ब्लॉक आहे, एक्झाम्पलसाठी हा आपला ऑर्डर ब्लॉक आहे. ह्या ऑर्डर ब्लॉकमधून जर मी त्यांचं एक लॉंग पोझिशन क्रिएट करतोय, ठीक आहे ना, लॉंग पोझिशन जर क्रिएट करतोय, हा जो आहे माझा स्टॉप लॉस फिक्स आहे, ठीक आहे ना, हा तर माझा फॉर एक्झाम्पल माझा इथं स्टॉप लॉस मला लावायचा, इथं माझी एंट्री आहे आणि माझा हा TP आहे. तर बघा ह्या ट्रेडमध्ये माझा जो स्टॉप लॉस आहे, ह्या जो वॉटेवर जो काही ट्रेड आहे, ह्या ट्रेडमध्ये आपला जो स्टॉप लॉस आहे तर पिप कसे काउंट होतात बघा, इथं हे पिप्स आहेत. हे अख्खी जी व्हॅल्यू आहे 176 आहे, ते अख्खी व्हॅल्यू बघा तुम्हाला इथं पुटअप करावं लागेल. फॉर एक्झाम्पल मी काय ठरवलं, फॉर्म्युला काय होता आपला, SL in dollar. आपला जो फॉर्म्युला होता SL in dollar डिवायडेड बाय SL in dollar डिवायडेड बाय SL in dollar डिवायडेड बाय SL in pips, हा आपला फॉर्म्युला होता. SL in pips असा आपला फॉर्म्युला आपण डिझाईन केला होता. SL in dollar डिवायडेड बाय SL in pips असा फॉर्म्युला आपण काढला होता, इज इक्वल टू लॉट साईज. आता मी काय करतो आता, मी म्हणतो की मला हा जो ट्रेड आहे, म्हणजे माझा अकाउंट $500 अकाउंट आहे आणि मी पर ट्रेड रिस्क घेईन भाई, की मला $50 रिस्क घ्यायची. तर बघा आता फॉर एक्झाम्पल मी ही ट्रेड एक्झिक्यूट करतोय, मला इथं $50 लॉस करायचा आहे. तर SL in dollar फिक्स झालं की भाई मला ह्या ट्रेडमध्ये $50 लॉस करायचा आहे. हा जो ट्रेड आहे ह्या ट्रेडमध्ये मला $50 लॉस करायचा आहे. आता राहिला विषय SL in pipsचा. तर SL in pips कसा करणार, SL in dollar डिवायडेड बाय SL in pips. SL in pips कसा, हे बघा मेजरमेंट स्केल घेतली आणि साईज मोजली मी ऑर्डर ब्लॉकची, केवढी हे बघा 202. तर बघा मी तर टाईप काय करेन 202, डायरेक्टली फुल व्हॅल्यू टाकायची बरं का. जी इथं तुमच्या राईट हँड साईडला जी काही साईज येते बघा, अशी जी काही येते ही अख्खी व्हॅल्यू तुम्हाला इथं पुटअप करायची. आता बघा फॉर एक्झाम्पलसाठी तर आपल्याला किती आले, आपल्याकडे आली तर 202 आली. आता हे जर आपण जर कॅल्सी जर पुटअप करतोय, ह्या जर गोष्टी जर आपण इथं जर बघा कॅल्सीमध्ये जर पुटअप करतोय, तर $50 डिवायडेड बाय जर आपण 202 जर केलं, हे बघा $50 डिवायडेड बाय 202 जर केलं तर किती येतात, 0.24च्या लॉट साईजने आपल्या इथे एंट्री मारायची. ही जी एंट्री आहे आपली राहील 0.24च्या लॉट साईजने एंट्री मारणार आपण. दॅट्स इट. एवढं सिम्पल आहे मित्रांनो. तरी सुद्धा लोक काय होतात, वॉटेवर काहीही लॉट साईज टाकतात आणि त्याच्यावरती त्यांचा लॉस होतोय. ही आहे सिम्पल गोल्डचं लॉट साईज डिझाईन. SL in dollar डिवायडेड बाय SL in pips इज इक्वल टू तुमची लॉट साईज. हे जर गोल्डला ट्रेड करतायत तर फक्त XAUSDला आणि तुमचा जो काय असेल जो सिल्वर आहे त्या सिल्वर आणि गोल्डला ही लॉट साईज चालते. बट ही जर लॉट साईज आपण यूज करतोय करन्सी पेअरमध्ये, करन्सी पेअर म्हणजे काय, EURUSD, GBPUSD, NZDUSD, जर त्याच्यामध्ये जर ही जर लॉट साईज जर मला मारायची तर मी बघा काय फॉर्म्युला डिझाईन करणार. सिंपल फॉर्म्युला काय बघा, आपला सिंपल फॉर्म्युला आहे, एकदम छोटा फॉर्म्युला आहे, तेच आहे बघा. फॉर्म्युला काय, SL in dollar, ठीक आहे ना, SL in dollar म्हणजे किती डॉलरचा तुम्हाला लॉस करायचा आहे, डिवायडेड बाय SL in pips मल्टिप्लाय बाय SL in dollar डिवायडेड बाय SL in pips मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू आपली लॉट साईज, ठीक आहे ना. SL in dollar डिवायडेड बाय SL in pips इज इक्वल टू आपली लॉट साईज. बरेचसे लोक, बरेचसे ट्रेडर, बरेचसे इन्फ्लुएन्सर सगळं गॅम पेलून जातात, असा ट्रेड घेतला होता, ते घेतला होता, बट लॉट साईज एक्झॅक्टली काय ठेवायची आणि किती ठेवायची हे कुणाला समजत नाही मित्रांनो.
त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे. इज इक्वल टू काय येणार आपल्याला, इज इक्वल टू आपले राहणार ते असणार आहे जी काय असणार आहे तुम्ही जी लॉट साईज टाकायची ती लॉट साईज इज इक्वल टू आपली लॉट साईज. हा फॉर्म्युला आहे युरो USD GBP/USDच्या बेसिक करन्सी पेअर आहेत त्यांच्यासाठी हा फॉर्म्युला आहे. फॉर एक्झाम्पल आता बघा हा फॉर्म्युला क्लिअर झाला असावा सगळ्यांना. आय होप हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला सर्वांना जो असेल तो क्लिअर झाला असेल. तर बघा आता मी काय म्हणतो, हे जे आहे आपण हे कॅल्क्युलेशन आम्ही आणतो युरो USDला. हे जे कॅल्क्युलेशन आहे हे कॅल्क्युलेशन बघा आपण युरो USDला तुम्हाला समोर करून दाखवतो. हे बघा forex.comचा एखादा चार्ट लावला. फॉर एक्झाम्पल मी तुम्ही एखादी एंट्री बनवते 15 मिनिटाचे टाइम फ्रेम आहे. ओके एक्झाम्पल हा माझा ऑर्डर ब्लॉक आहे. ह्या ऑर्डर ब्लॉकमधून मला बाईंग करायचे आहे असं समजा. हा ऑर्डर ब्लॉक आहे, ह्या ऑर्डर ब्लॉकमध्ये बाईंग करायचे. इथून मी लॉंग करेन, इथून जे आहे ते लॉंग करेन. हा जो आहे माझा लो आहे. ओके हा जो आहे आपल्या इथं ह्याचा खालचा आहे आला स्टॉप लॉस आणि हा जो वरचा आहे तो आला इथं टार्गेट. ठीक आहे बघा आता सिम्पल SL इन डॉलर डिवायडेड बाय SL इन पिप्स मल्टिप्लाय बाय 10. SL इन डॉलर मला ठरलं माझा हा जो ट्रेड आहे ह्या ट्रेडमध्ये मला जे आहे समजा $30 लॉस करायचा आहे. ठरलं पर ट्रेड लॉस तुम्ही फिक्स करा बरं का. आता इथं SL इन डॉलर टाकला $30. SL इन पिप्स कितीचा आहे आता SL इन पिप्स बघा असा मोजायचा असतो. हा जो आहे तो मोजता मी असा किती पिप्सचा SL आहे भाई, इथे SL आहे आपला 5.4 म्हणजे 5 पिप्सचा आपला इथे SL आहे. ह्याला काय करावं लागेल आपल्याला डिवायडेड बाय 5 डिवायडेड बाय ह्याचा काय करावं लागेल 5 डिवायडेड बाय 5 आणि मल्टिप्लाय बाय 10 इज इक्वल टू आपली जी काय असेल ती लॉट साईज तुम्हाला आता इथं बघायला मिळेल. जी काय आपली वॉटेवर जी तुम्ही लॉट साईज ठरवताय ती लॉट साईज तुम्हाला जी आहे तिथं आपल्याला बघायला मिळेल. जी काय आपली लॉट साईज आहे ती लॉट साईज आपल्याला तिथं ठरवता येईल बघा. तर बघा SL इन डॉलर डिवायडेड बाय SL इन पिप्स मल्टिप्लाय बाय 10. जर आपण तिथे कॅल्क्युलेशन केलं 30/500 ठीक आहे ना 30/500 तर बघा 0.06च्या लॉट साईजने तुम्हाला इथे एंट्री मारावं लागेल. सॉरी 30/30 डिवायडेड बाय 50 करावं लागेल ना सॉरी. तर बघा 0.6च्या लॉट साईजने तुम्हाला इथे एंट्री मारायची. 0.6च्या लॉट साईजने आपल्याला जी आहे तिथं एंट्री मारायची आहे. 0.6च्या लॉट साईजने एंट्री मारणार. सिम्पल आहे. SL इन डॉलर डिवायडेड बाय SL इन पिप्स मल्टिप्लाय बाय 10 हा फॉर्म्युला आहे. प्रत्येक एक लक्षात घ्या कारण का काय होतं बघा प्रत्येक ट्रेडला तुम्हाला लॉट साईज डिझाईन करावी लागणार आहे. ह्याच्या मागचं मेन रिझन तुम्हाला सांगतो, मेन कारण सांगतो. प्रत्येक ट्रेडमध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस चेंज होणार आहे. प्रत्येक ह्याच्यामध्ये आपला जो स्टॉप लॉस असतो तुमचा जो स्टॉप लॉस आहे तो स्टॉप लॉस चेंज होणार आहे. त्यामुळे प्रत्येक ट्रेडला तुम्हाला लॉट साईज ज्यावेळी डिझाईन करताय करावेच लागणार. प्रत्येक ट्रेडला जी आहे तुम्हाला जी लॉट साईज आहे ती लॉट साईज डिझाईन करावीच लागणार आहे मित्रांनो. हे सिम्पल लॉजिक आहे आणि हे सिम्पल रिझन आहे. ह्या फॉर्म्युला जर मार्केटमध्ये काम करायला गेलं तर मला माहिती आहे की 100% रिझल्ट आहेत मित्रांनो. हे कुणी तुम्हाला सांगणार नाही, हे फक्त आपल्या चॅनलवरती ह्या गोष्टी बघायला मिळतील. अजून एखाद्याला जर अवघड वाटते भाई तर तुझ्यासाठी अजून एक सिम्पल सांगतो काय करतो. गुगलवरती आहे, गुगलला सर्च कर MyFX बुक पोझिशन साईज कॅल्क्युलेटर एवढंच सर्च कर. MyFX बुक पोझिशन साईज कॅल्क्युलेटरवरती आल्याच्या नंतर ना तुला जी काय कोणती पेअर फॉर एक्झाम्पल तुला युरो USDला ट्रेड घ्यायचा आहे. येस युरो USDला ट्रेड घ्यायचा आहे. तुझा $200 अकाउंट आहे भाई चला $200 अकाउंट आहे. तू म्हणला मला सर ह्या ट्रेडमध्ये $10 रिस्क घ्यायची भाई. येस $10 रिस्क घ्यायची. $200 $10 म्हणजे झाले अकाउंटच्या 5%. रिस्क रिवॉर्ड रेशोमध्ये मी टाकेन 5%. स्टॉप लॉस तुला तुझा चार्ट सांगेन. फॉर एक्झाम्पल आता इथं तुझा जो आहे तो आता इथं ट्रेड करतोय ठीक आहे ना. हा जो ट्रेड हा युरो USDचा ट्रेड आहे. हा जो ट्रेड आहे समजा फॉर एक्झाम्पल इथं स्टॉप लॉस थोडासा आपण आता वाढवू. फॉर एक्झाम्पल हा तुझा एवढा मोठा स्टॉप लॉस येतोय. तर बघा आता इथं मी काय करेन स्टॉप लॉसची साईज मोजेन. स्टॉप लॉसची साईज आहे 7.7 म्हणजे 8 पिप्सचा आपल्या इथे SL आहे. तर SL इन पिप्स कितीचा इथे मी टाकेन 8 आणि देन कॅल्क्युलेट. हे बघा जस्ट सेकंड गाईज ह्याला आपल्याला रिसेट करावं लागेल. रिसेट करावं लागतं कधी पण लक्षात घ्या पहिल्यांदा रिसेट करावं लागतं. पेअर सिलेक्ट करतो मी तर युरो USDवर सिलेक्ट करतो. अकाउंटची जी साईज आहे एक सेकंड बाई वेबसाईटचा काहीतरी प्रॉब्लेम आता बरोबर आलं. SL इन अकाउंटची साईज आहे आपल्या समजा त्याच्या $200 अकाउंटची साईज आहे आणि त्याला जो आहे तो इथं लॉस करायचा आहे. $200ची ज्या अकाउंटची साईज आहे एक्झाम्पल $200 अकाउंटची साईज आहे. रिस्क घेतोय तो 5% रिस्क घेतोय म्हणजे $20. SL इन पिप्स त्याचा 8 आहे आणि इथं कॅल्क्युलेट म्हणूया. कॅल्क्युलेट म्हणल्यानंतर बघा 0.13च्या लॉट साईजने त्याला एंट्री मारायची. 0.13च्या लॉट साईजने तो एंट्री मारायची. हे सिम्पल आहे मित्रांनो. अशा पद्धतीने असतं लॉट साईज डिझाईन. भले तुला गोल्डला करायचं आहे गोल्डला कर. हे बघ इथं फक्त सर्च करशील XAU टाकलं की खाली फक्त स्क्रॉल डाऊन कर XAU USD डन. XAU USD वरती आला. XAU USD आल्यानंतर $200 अकाउंट आहे. $20 रिस्क घ्यायची घे काय प्रॉब्लेम नाही आहे. $10 रिस्क घ्यायची अकाउंटच्या 5% फक्त SL इन पिप्स इथं चेंज करावं लागेल. आता जर गोल्डला आहे तू ठीक आहे आता गोल्डला आहे तिथं तर समजा हा ट्रेड आहे भाई हा ट्रेड आहे. ह्या ट्रेडला जर तू बघितला तर इथं तुझी लॉट साईज जी आहे ठीक आहे ओके 164 ठीक आहे. इथं पोझिशन साईजमध्ये तुला टाकायचं आहे 164 आणि देन इथं टाकणार तू कॅल्क्युलेट. हे बघ 0.06च्या लॉट साईजने तुला एंट्री मारायची. दॅट्स इट.
एवढा सिंपल फॉर्म्युला होता मित्रांनो, पण हे सगळ्यात इम्पॉर्टंट आणि सगळ्यात गरजेचं आहे. भरपूर लोक मला कमेंट करतात, सर $300 अकाउंट आहे, $400 अकाउंट आहे. भाई तू पर ट्रेड रिस्क तुझी ठरवून घे. एखाद्याचं $500 अकाउंट आहे, मी त्याला सजेशन देईन की भाई तू पर ट्रेड $30 रिस्क घे. एखाद्याचं समजा $1000 अकाउंट आहे तर पर ट्रेड त्याला $70 रिस्क घ्या. डिपेंड्स तुमच्या अकाउंट साईजनुसार तुमची लॉट साईज. पहिल्यांदा लॉस फिक्स करा. लॉस फिक्स झाल्याच्या नंतर तुमची लॉट साईज जी आहे ती लॉट साईज ऑटोमॅटिकली सेट होईल. तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो, लाईक करा. जास्तीत जास्त लोकांना, मराठी माणसाला आपला हा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे मित्रांनो. खूप लॉजिकल गोष्ट आणि खूप महत्त्वाची गोष्ट मी तुमच्यासोबत आता शेअर केलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला क्वेश्चन्स असतील तर तिथं फक्त टाईप करा, मी तुम्हाला आन्सर करेन. सो भेटूयात मित्रांनो.